मित्रांनो पाहू शकता दावडेकरांचा सिस्टम यांनी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि आपण या लॉगमध्ये आज कोणत्या कोणत्या नंदीने गुलाल घेतलेला आहे त्यांचा व्हिडिओ बनवूया। दादा नमस्कार। दादा काय नाव? दादा काय म्हणाल आज सिस्टम जेव्हा मैदानात आला तेव्हा आपले राहुल दादाने नाव पुकारलं की दावडेकरांचा सिस्टम आला आणि पाहता क्षणीच आज सिस्टमने विजयाचा गुलाल घेतला, काय म्हणाल? एवढा होऊन एवढा सिस्टम काही नक्कीच आणि सिस्टममध्ये ती धमक असेल ती सिस्टम अख्खा सिस्टम बिघडवण्याची, काय म्हणाल? नक्कीच त्या सिस्टमला कोण पाहिला होता? 100% हरण्या एवन जोडी प्रत्येक मैदानात आपल्याला ही जोडी पाहताना दिसते का पालताना? 100% गाडी टाईटच पडते। हां आणि आता जे काल बैल दोन्ही टॉपच्या गाड्या मारल्या। आणि काय म्हणाल आजच्या सावली देसाई मैदानाबद्दल? मैदान तर एकदम चांगले आहे, पण एवढं मैदान आहे की जरा बैलांची थोडी कमी आहे। हां नक्कीच। आणि आता कसं ऊन पाहता आपण दुपारच्या शर्ती थोड्या बंद केल्या आणि 3ला शर्ती सुरू केला। निर्णय एक नंबर आहे कमिटीचा। बैलांना त्रास नाही आला पाहिजे, झालं तरी चालेल। दादा तुमचा बोला ना। त्रास झाला नाही पाहिजे बैलांना। दादा तुमचा सिस्टम जेव्हा मैदानात आला तेव्हा छत्रछायेखाली होतं का झाडाखाली बांधलेलं होतं, कसं? सिस्टम तर तिकडे होता पहिले, नंतर त्याला तिकडे होता ना आपला, इकडे घेतला ना, तिकडे ग्राउंड होता। नक्कीच म्हणजे आता या कडक उन्हामध्ये बैलांना सावलीमध्येच ठेवावं, कारण का एवढं ऊन आहे की आपण सुद्धा उभे राहू शकत नाही आणि नंदी तर पळतात। 100% तेवढी काळजी घेतली पाहिजे। आता एवढं पुरा 2-3 महिने झाले बैल चांगले आणले बैल, तो आता आपण काळजी घेतली पाहिजे बैलांची। चला शुभेच्छा दादा आजच्या। नक्कीच बैलाचे मालक सुद्धा आलेले आहेत। असं दादाचे दोन शब्द बोला सिस्टम बद्दल। आज विजयाचा गुलाल घेतला, खूप आनंद आहे। हां एवन जोडी पलते हां सिस्टम हरण्या हां म्हणजे कायम गुलालात राहते ही जोडी हां। आणि खूप आनंद आहे। दादा हरण्या कोणाचा? हरण्या अवसरकरचा उसरगडचा हरण्या। आणि जेव्हा जेव्हा जोडी पळाली तेव्हा गुलाल घेतलेलाच आहे का? 100% गुलालातच आहे। दादा कितवी या जोडीचा गुलाल कितवा गुलाल आहे? आता परत 10 ते 12 गुलाल झाले असतील। काय म्हणता, म्हणजे एवन जोडीच म्हणायला लागलेला। आणि टॉपच्या गाड्यामध्ये अरे वा, आज कोणाविरोधात शर्यत होती? आज वडगावचा लकीरा होता आणि बुरदुलचा रॉकी होता। अरे वा, म्हणजे चांगलाच असा पल आहे आपला या दोन्ही जोडीचा हरण्या आणि आपला सिस्टमचा। शुभेच्छा दादा तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस आपला काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत। मित्रांनो पाहू शकता दातिवली आणि मांगरूलचा सुलतान सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे। मित्रांनो चिंचवलीचा लच्छा सुद्धा आलेला आणि विजयाचा गुलाल घेतला आणि त्याच्या पैऱ्यामध्ये आज गावठणचा शंभू पैऱ्यासाठी खूप तलमल होती यांची आणि आज चांगला पैरा झाला आपला लक्षासोबत आणि विजयाचा गुलाल घेतला शंभूने सुद्धा। मित्रांनो खांबालपाड्याचा थंडर आणि शंकर यांनी आज देसाई मैदानात विजयाचा गुलाल घेतलेला आहे। 2 शब्द जाणून घ्या दादा, कसा वाटला आज गुलाल घेतल्याबद्दल? खूप छान वाटला। घरची गाडी होती आमची। हां आणि विरोध गाडी कोणती होती आज? नाही ती नाही माहिती, हां त्यांना माहिती, नियोजन करतो। काय बोलायला दोन्ही नंदीबद्दल, घरच्या गाडीबद्दल? काय नाही, दोन्ही नंदीवर विश्वास आहे बस आपला, दोन्ही नंदीवर विश्वास आहे म्हणून आपण काय खेळतो ते खेळ त्यांच्यावर। आणि आज विजयाचा गुलाल घेतल्यावर कसा वाटला? खूप छान वाटला। चला काय नाव तुझं? काय बोलायला ना आजच्या गुलालाबद्दल? आज एकदम चांगला गुलाल झालाय। गाडी एकदम कॉन्फिडन्स पडत होती, परफेक्ट नियोजन झाला आज। काय बोला आज टोपी बिपी सगळ्यांनी टोपी घालून आलं, काय बोलायला ऊन कसा आम्ही घेतला ऊन बिन खाऊन आता जरा आरामात शर्ती करू बोललो, संध्याकाळची केली जरा चांगली शर्यत। नक्कीच आणि आज छत्रछायेखालीच राहील ना या नंदी। मित्रांनो पाहू शकता याची गरज आहे, कारण आपण सुद्धा या उन्हामध्ये राहू शकत नाही। आणि बघा विजयाचा गुलाल घेतला, आता ते एकच शर्यत करून घरी जाल ना? नाही, अजून एक दुसरी गाडी आहे। अजून एक दुसरी गाडी आहे का? म्हणजे 2 शर्यती जमल्यात, दुसरी कोणासोबत आहे? नाही जमली नाही ती, आता जमवायचं आहे। चला शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो पहा
विजयाचा गुलाल घेतल्याने बादलीसुद्धा भेटलेली आहे आणि आपण जाणून घेऊया बैलाचं नाव. दादा नमस्कार. दादा नाव काय आपलं? माझं नाव तन्मय पाटील. हं, बैलाचं नाव सुंदर, बालेगावचं सुंदर आहे. हं, आताच आमची शर्यत झाली. सामना भेटलेला आहे. बैल ते एकदम उत्कृष्ट अशी गाडी पळाली आमची. आज काय नाव सांगितलं नंदीचं? सुंदर. सुंदरसोबत आज कोण पैऱ्यामध्ये होता? कर्जतचा नाग्या म्हणून. कर्जतचा नाग्या. कसा आनंद आहे आजचा? सामना भेटला पण एक चांगली गाडी पळाली, काय म्हणाल? आनंदच आहे आम्हाला गुलाल भेटल्याचा. गुलालाला महत्त्व आहे. नक्कीच दादा. आपण जेव्हा बैल भरतो आणि तेव्हा एक अपेक्षा असतो गुलाल मिळावा. भले तो आज सामना जरी झाला चला पण एक गुलाल भेटला त्याचा आनंद काय म्हणाल? त्याचा आनंद म्हणजे भारीच आहे. कारण आपण येतो म्हणजे गुलालासाठी, ते छान वाटतं. भारी दादा ऊन कसं आहे? ऊन कडे पण इथे सावली मैदान आहे, हां सावलीच आहे. हां. आज इतर मैदानापेक्षा इथे जरा बरा वाटला आज, कारण का बसायला भेटला बैलांना थोडासा सावली भेटली. बघा झाडाच्या छत्रछायेखाली आंब्याचंच झाड आहे आणि शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो ज्ञानीमामा ड्रायव्हर आणि आज गुलाल घेतलेला आहे. दादा नमस्कार. दादा बोल ना, काय नाव नंदीचं? मोरा. मोरा. मोरा तो कर्जतचा का? तो कोणीचा मोरा, तो पण असाच काला आहे ना? अख्ख्या जगात फेमस आहे मोरा अख्ख्या जगात 12-13 मोरा. 12-13 मोरा. काय बोलशील मोरा बैलाबद्दल? आज विजयाचा गुलाल घेतला तर आता दोन दिवस झाले गाडी पडली. एक गाडी झाली, दुसरीला पडली. दुसरीला विषय घाला. आता मोरा कसा उन्हामध्ये जरा पहिली गाडी टपून आलता, गाई गेलेला गाडी आली, गाडी पडली. मग आता बैलाला गुलाल नव्हता. आज गुलाल भेटला. बैल जसा पाहिजे तसा पळाला. मोरा आणि कोण? बाहेर मोठा गावाल्यांचा. नक्कीच फायरने आज फायर करून गुलाल घेतला, काय म्हणाल? एकदम आनंद आला. हा? एकदम आनंद. आणि काय खासियत आहे मोराची? मोऱ्याची अशी आवड आहे दुसऱ्या कोण देत नाही, मालकाशिवाय तो राहत नाही. हा असं आहे. नक्कीच. 26 जानेवारीला जुकाटो तो पण शर्यत जिंकली होती, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली. हा तो मोरा बैल आहे. हा 12-13. 12-13 मोरा. बघा जुकार तुटून सुद्धा 26 जानेवारी. मला वाटतं 26 जानेवारी म्हणजे याच मैदानात, घोडसेच्या गोडसाईच्या मैदानात. हा. अरे वा. मग आता कसा आनंद आहे आज देसाई सावरी मैदानात, जो हिंदकेसरी मैदान म्हटलं या त्याला? सावली मैदानात पहिलं हारच नाही कधी. हा. त्या याला 26 जानेवारीला पण 2 मारल्या. अरे वा. मामा काय नाव आपलं? गजानन राजाराम पाटील. नक्की कोणी नक्की शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाबद्दल. अजून एक विजयाचा गुलाल घेतलेला आहे. दादा काय नाव नंदीचं? शंभू आणि वजीर. कुठला शंभू? सोनारपाड्याचा शंभू आणि वजीर. श्रीमलंगड एक्सप्रेस वजीर. कसा आहे आनंद आज गुलालाचा? हा शुभेच्छा तुम्हाला. बघा शंभू आणि वजीर, सोनारपाड्याचा शंभू आणि मलंगडचा वजीर यांनी गुलाल घेतला. आता दादा कसा वाटतंय आज गुलाल घेतला देसाई सावली मैदानात? कसा आनंद आहे दादा आज? आज देसाई मैदानात चांगला गुलाल झाला आम्हाला, कारण की आम्ही घरचीच गाडी खेळणार होतो, पण गाडीला जोर नसल्यामुळं मग नानाचा बैल घेऊन आम्ही गाडी चांगल्यापैकी केली. म्हणजे नानाचा वजीर, मलंगडचा वजीर, गावचा वजीर हम्म, आणि सोनारपाडचा शंभू. रणजित शेठ म्हात्रे. नक्कीच. काय म्हणाल आज कसा स्पीड लागलेला गाडीला? तर आता योगेश शेठ आल्यात सिन्नरवरनं, मामा आहे या इकडे. एवढ्या लांबून आल्यात आणि बैल वरतीच होता एवढ्या दिवस. हा. बैल आणलाय अड्ड्याला आणि चांगल्यापैकी गुलाल झाला. नक्कीच. वरती म्हणजे 3 फेऱ्यामध्ये पळतो का? 3 फेऱ्याने आम्ही घोडाबैलाची गाडी जास्त करून घोडाबैलामध्ये खेळ खेळतो. हा. आणि घोडामाल बैलामध्ये कसं नाव आहे आपल्या शंभू? बैलामध्ये तर माझी तर गाडी टोपलाच पळते, कारण की मला मुंबईला माझ्या आता 114 शर्तीमध्ये 9 शर्ती बाद आहे. बाकी सर्व गुलाल आहे. रॉकेट माझा तर आजारी बाद आहे, बैल घरी आहे. आता येणारे पुढच्या 2-3 मैदानात 100% बैल मैदानात आहे. म्हणजे एवढे बिनजोडचे शर्ती आहे या सीझनला खेळले का? या सीझनला बोला तर माझ्या बैल मालका इतका कुठल्याच मालकाच्या शर्ती नसेल. आता पण बिंजोरच्याच गाड्या, टॉपच्याच गाड्या झाल्यात माझ्या. दादा बघा ना, 113 शर्ती, 113 शर्तीमधून किती शर्ती पडल्या आपल्या? 9 शर्ती बाद आहे मी. 9 शर्ती आणि बाकीच्या शर्ती आपल्या जिंकलेल्या सगळं गुलालातच आहेत बैल. काय म्हणाल जेव्हा विजयाचा गुलाल भेटतो तर सर्व बैलगाडा मालकापासून अख्खा परिवारात आनंदच असतो, पण जेव्हा गाडी पडते तेव्हा कसा रिॲक्शन असतं तुमचं? आनंद तर आम्हाला सर्वांचाच आहे, कारण की माझ्या शेठचा, योगेश शेठचा भारत आहे, मामा आहे, यांचा जास्त मेहनत आहे, देवा आहे माझा, वापस नाना आहेत. आणि पोरांची मेहनत नसेल तर बैल पळणार नाही. कारण की सकाळीपासून उतरल्यापासून जाडे आहे, मनू आहे, गुरे आहे, एवढी पोरं मेहनत घेतात बैलावर आणि घरी पण गोट्यात पण मगून बैल गुलालात आहेत.
दादा शर्यत जमून खेळले होते का इथेच आज मैदानात आम्ही आले? जमूनच केलेलो. आम्ही स्वतःची गाडी फिरवणार होतो, पण आता नावच नव्हता स्वतःचा आणि डावडीवाल्यांचं नाव होतं, ती गाडी होत नाही म्हणून नाही. पण त्याच्या बैल माझा घरचा बैल थांबून ठेवला आणि नानाच्या बैलात आम्ही गाडी केली. नक्कीच. मग आता हे मुंबईचा बिनजोडचा खेळ झाल्यानंतर घाटावरती पाठवाल का? बैल घाटावरती जातातच, कारण की आजच बैल एवढ्या 6 महिन्यातून आज बैल आला, आजारी होता, पण आता बैल चांगल्यापैकी वापस चांगली आज त्यांनी आम्हाला गुलाल दिला. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि दादा या उन्हाबद्दल 2 शब्द काय बोलला? कारण का त्याबद्दल तर आम्ही पण असं वाटतंय का खेळ बंदच करावा, कारण की खूप तकलीफ होते पोरांना पण आणि भरपूर ऊन आहे. तर ते बैल काही नंदी सांगू शकत नाही उन्हामध्ये काय येते, पण भरपूर ऊन पडते. शक्यतो बैल सर्व गाड्या मालकांना विचार करून गाडी पळवा. नक्कीच नक्कीच. चला दादा धन्यवाद.